बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांची अत्यंत दुरावस्था असून मोडकस आलेल्या शाळा त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करत आहेत। बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 302 शाळांमधील 475 वर्गखोल्या मोडकस आलेल्या आहेत, तर 290 वर्गखोल्यांची दुरुस्ती आहे। आज आपण पाटोदा तालुक्यातील थेरला येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण पाहिलं तर गुरुवारी जी घटना घडली की मध्यरात्री शाळेच्या वर्गाची भिंत कोसळली। सुदैवानं मध्यरात्री घटना घडल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 1965 ही शाळा आहे, सर्व वर्गखोल्या जीर्ण आहेत आणि यासाठी येथील पालक असतील, मुख्याध्यापक असतील, शिक्षण विभागाला वारंवार यांनी पाठपुरावा केला आहे। मात्र प्रशासनाची भूमिका ही वेळखाऊ आहे। मध्यंतरी सामाजिक कार्यकर्त्यांनी आम्ही आंदोलन केल्यानंतर CEO जितेंद्र रेमाने यांनी 28 कोटी रुपये मंजूर केले, परंतु बीड जिल्ह्यातील वर्गखोल्या बांधकाम आणि दुरुस्तीसाठी तब्बल 69 कोटी रुपयांची आवश्यकता असून पालकमंत्री सुनीता पवार जेव्हा जिल्हा वार्षिक नियोजन समिती बैठकीस येणार आहेत तेव्हा आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत। प्रशासनाला आमची विनंती की ज्याप्रमाणे तुम्ही धार्मिक स्थळांसाठी कोट्यवधी रुपयांची देणगी देता, त्याचप्रमाणे या ज्ञान मंदिरासाठी निधी देऊन या विद्यार्थ्यांना जो जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे। माझे नाव संजीवनी विष्णुराख, मी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा थेरला येथे शिकते। गुरुवारी मध्यरात्री शाळेची भिंत कोसळली आहे, त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना तिथे वर्गामध्ये शिकण्यासाठी भीती वाटते। मी गणेश प्रभाकर राख, राहणार थेरला, शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष तथा पालक। ही आमची शाळा 1965 साली राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी लोकसहभागातून गावकऱ्यांच्या मदतीने 2 दिवस गावामध्ये थांबून ही शाळा उभारणी केली 1965 साली। आणि ही शाळेचा एकदम दूर अवस्था झालेली आहे 1965 ते आतापर्यंत। आणि आम्ही गावकऱ्यांनी शाळेय व्यवस्थापन समितीने, गावकऱ्यांनी, पालकांनी वारंवार कागदपत्राचा पाठपुरावा केला, तरी प्रशासनाने आमच्याकडे काही लक्ष दिलं नाही। आणि गुरुवारी जी मध्यरात्री घटना घडली, ही घटना खूप बेकार घटना घडली असती। ही जर घटना दिवसा घडली असती तर अनर्थ झाला असता। जर प्रशासनाने आमच्याकडे लक्ष नाही दिलं तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। शाळा थेरला, तालुका पाटोदा, जिल्हा बीड या शाळेची जी इमारत आहे जुनी, त्या इमारतीचं बांधकाम 1965 साली पूर्ण झालेलं आहे, परंतु ती जीर्ण अवस्थेमध्ये आहे। गुरुवारी सायंकाळी जेव्हा विद्यार्थी घरी गेलेले होते तेव्हा मध्यरात्री त्या शाळेच्या एका खोलीची भिंत आणि त्याचा स्लॅबसुद्धा कोसळलेला आहे। UDIS प्लसमध्ये आणि वारंवार पत्रव्यवहार करून वरिष्ठ शिक्षण विभागाला आम्ही ही माहिती कळवलेली आहे की अपुऱ्या वर्गखोल्या आहेत, धोकादायक इमारत आहे। 230 पेक्षा अधिक विद्यार्थी या प्रशाळेमध्ये 1ली ते 10वी शिक्षण घेत आहेत। नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे, परंतु अजून अपूर्ण अवस्थेत आहेत। त्यामुळं काही वर्गांना आम्हाला या दुसऱ्या ज्या वर्गखोल्या असतील त्या वर्गखोल्यामध्येच नाईलाजानं कधी तर उघड्यावरही बसून आम्हाला वर्ग भरावे लागतात। धन्यवाद। मुख्याध्यापक प्रताप दत्तात्रय काळे आपणास ही माहिती पुरवत आहे।